नमस्कार मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही लिंबोणीचं झाड बघू शकता। मी लिंबोणीच्या झाडाखाली बसलेलो आहो आणि इथे खोडाला एक रोग झालेला आहे, ज्याला बरेच लोक रोग म्हणतात। त्यासाठी मी पण रोगच म्हणतो सुरुवातीला। तर मित्रांनो, हा जो रोग आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, बुंदा याचा सफेद 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 झालेला आहे। मग याच्यावरती शेतकरी चांगले चांगले स्प्रे घेतात मित्रांनो, बुरशीनाशकाचे। कोणी रेडोमिल मारतं, कोणी ब्ल्यू कॉपर मारतं, कोणी रोको मारतो, एवढे भारी भारी स्प्रे घेतात, पण रिपोर्ट ₹1चा भेटत नाही आणि भेटणारही नाही मित्रांनो। कारण की तुम्ही जर नेमन बघाल, हा जो आहे हा कुठल्या प्रकारचा बुरशीचा अटॅक नाही आहे मित्रांनो। हा जसा उसावर लोकरी मावा येतो जो मोठा दिसतो, मिलीबग बघा तुम्ही, मिलीबग असतो तसा हा एकदम बारीक बारीक छोटा प्रमाणात वेगळ्या स्पेसिसचा लोकरी मावा आहे मित्रांनो। एकदम बारीक 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 बघा तुम्हाला दिसतात, चालताना सुद्धा दिसतील। तर हा कुठला बुरशीचा अटॅक नाही, पहिला मुद्दा हा आहे लोकरी मावा। आता याला कंट्रोल कसा करायचा, याला काय करायचा मित्रांनो, 15 लिटरच्या पंपाला GSP कंपनीचं बॅटर म्हणून येतं। त्याच्यात 2 कीटकनाशकं येतात मित्रांनो, क्लोथिनिडीन प्लस बेफेंथ्रिन। हे टाकायचं महाराज 15 लिटरच्या पंपाला 50 ml, 10 ml सिलिकॉन बेस्ड स्टिकर आणि 50 ग्रॅम ॲसिपेट, हे तिघांचं मिक्सचर करायचं मित्रांनो। आणि पंपाने हा जो बुंदा दिसतोय या बुंद्याला धुवून काढायचं। तुम्हाला चौथ्या दिवशी हा बुंदा तुमचा चक दिसेल मित्रांनो, चौथ्या 5व्या दिवशी। तर अशा प्रकारे ह्या लोकरी मावाला कंट्रोल करा। उगाच पैसे वाया घालू नका महाराज, काही उपयोग होणार नाही बुरशीनाशकं मारून। तर माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला असाल तर फॉलो करा महाराज। तुम्ही बघून व्हिडिओ भरपूर घेतात, पण तुम्ही फॉलो करत नाही। यासाठी एवढं, जय हिंद, जय महाराष्ट्र।